हो, काही काळजी करू नका तुम्ही. हो, आमचा तपास चालू आहे. काही अधिक माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला कळवतो. हो हो, ठीक आहे. बोला कांबळे. साहेब, जंगलात हे घड्याळ सापडलं. म्हणजे जिथे आपल्याला गाडी सापडली तिथे? नाही साहेब, गाडीपासून जरा दूर होतं ते. बरं, अजून काय सापडलंय? साहेब, सगळं जंगल आम्ही शोधलं, पण या घड्याळाशिवाय काही सापडलं नाही साहेब. काय होऊ नये यार, चायना टाउन मध्ये आल्यासारखं वाटतंय. तेव्हा चिनी झालं बघ मी, चिनी. काय रे, काय आलं? पाहिला बहुतेक ना मी माझी भाषा पण विसरलोय. ती विसरण्याची सवय कधी जाणार रे चंद्रू? हे चंद्रू बिंद्रू बोलायचं नाही हा, सरळ CID म्हणायचं. CID. का? तरी मी तेव्हाच आईला सांगत होतो हे नाव ठेवू नको, पण ऐकेल तर ती माझी आई कसली. बरं आईचं सोड, बाईंचं बघ. बाईंनी मला नाव विचारलं, अख्खं नाव मी सांगितलं त्यांना. चंद्रहास ईश्वर चंद्र डुमरे. तेव्हा बाईंना साप चक्करच आली होती रे. हेच ते घड्याळ. हे तर अर्जुनचं घड्याळ आहे. तिथं गेलेला माणूस जिवंत परत येणं शक्यच नाही. त्यामुळे हा तपास आम्ही इथेच थांबवतोय. आपण कायद्यानुसार 6 महिने वाट पाहूया. ते जर परत आले नाहीत तर आम्ही त्यांना मृत घोषित करू. हॅलो गुरुजी. हा नमस्कार. मी मिताली बोलतेय देशमुखांकडून. हा बरोबर. तुम्हाला जमेल तितक्या लवकर तुम्ही घरी निघून या. मला जरा तुम्हाला काहीतरी विचारायचंय. छे हो, मंगल कार्य कसलं. आता काय आणि कसं सांगायचं तुम्हाला. आमच्या घरात ना एक मृत्यू झालाय. हो ना. हो, मग आता त्या अंत्यविधीबद्दल ठरवायला नको का? हा बरं बरं. हो हो, बरं बरं. या या. अरे गुरुजी तुम्ही? नमस्कार. नमस्कार. इकडे अचानक? हो, तासाभरात येतो म्हणालो, पण थोडासा उशीरच झाला. बरं या ना. बोला, कसं करायचं मग? किती दिवस झाले? कशाबद्दल बोलताय तुम्ही गुरुजी? अहो, असं काय करताय? फोन तर मला तुमच्याच घरून आला होता ना. मला इथं बोलवलं सुद्धा. कुणाचा तरी मृत्यू झालाय, अंत्यविधीबद्दल बोलायचंय. हो, काय सांगताय काय? पण गुरुजी फोन मी केला होता. मिताली, मला न विचारता गुरुजींना इथे बोलवून घेण्याची तुझी हिंमतच कशी झाली ग? मायाताई प्लीज 1 मिनिट माझं ऐकून घ्या ना आधी प्लीज. मायाताई, आता अर्जुन या जगात नाहीये. खोल दरीत कोसळून ऍक्सिडेंट झालाय त्याचा. पोलिसांनी खूप शोध घेतलाय त्याचा, तरीही तो सापडत नाही. याचा अर्थ काय? हॅलो आर्या, बेटा कशी आहेस तू? ठीक आहे. हे बघ, तुझी मनस्थिती मी समजू शकते. दादावरचा राग गेला नाही अजून? मावशी, मला माझंच काही कळत नाहीये ग. मला सांग, अर्जुन रावांबद्दल काही समजलं? ऍक्सिडेंट जिथे झाला तिथे एक घड्याळ सापडलंय आणि ते लोक म्हणतायत की त्यांना असं वाटतंय की आता अर्जुन या जगात नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात कधी कधी अशा काही गोष्टी घडतात ना की ते स्वीकारणं आपल्याला जमत नाही, पण तरीही त्या स्वीकाराव्या लागतात. म्हणजे मावशी, तुलाही असं म्हणायचंय की अर्जुन नाहीये? तुम्हा सगळ्यांना ना अर्जुन नकोसा झालाय. नाही का सोन्या, तसं नाहीये. तुम्ही सगळे काही म्हणा, मला माहितीये माझा अर्जुन येणार आहे. बस